नमस्कार, मी अजित चव्हाण. ऑडिट मतदारसंघाचं या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणार आहोत एका नव्या लोकसभा मतदारसंघात. एकेकाळी काँग्रेसचे विदर्भातले मातब्बर नेते आणि इंदिरा गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे वसंत साठे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. माजी खासदार वसंत साठेंचा एकेकाळी दिल्ली दरबारी मोठा दबदबा असायचा. काँग्रेसचा हा पारंपरिक बालेकिल्ला होता. पाहूयात आपण विदर्भामधल्या कोणत्या अशा मतदारसंघाबद्दल बोलतोय. चला जाऊयात. विविध धर्मांचा गर्भ म्हणजे विदर्भ असं म्हटलं जातं. याच विदर्भातला हा अकोला मतदारसंघ म्हणजे विदर्भाची राजकीय समीकरणं बदलणारा मतदारसंघ. शेती हा अकोला लोकसभा मतदारसंघातला मुख्य उद्योग. इथला डाळ उद्योग देशात दुसऱ्या क्रमांकाचा मानला जातो. याशिवाय कापूस आणि सोयाबीनवर प्रक्रिया करणारे काही उद्योग देखील जिल्ह्यात आहे. नागपूर नंतर विदर्भातल्या दुसऱ्या क्रमांकाचा औद्योगिक शहर अशी अकोल्याची ओळख. अकोला लोकसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूकच होत नाही. इथे विकास केला काय किंवा नाही केला काय, पण इथली राजकीय परिस्थिती एकदम विचित्र परिस्थिती आहे इतर लोकसभेच्या तुलनेत. अकोला जिल्ह्यात समस्या तर खूप आहेत, पण इथल्या राजकीय परिस्थिती विचित्र असल्यामुळे इथे भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेस आणि भाजप शिवसेना या तिहेरी लढतीमध्ये इथे भाजप नेहमीच विजयी झालेले आहे. विदर्भातल्या अमरावती विभागात असलेला अकोला लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर संपूर्ण अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यातल्या विधानसभेचा रिसोड मतदारसंघ मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झालाय. या मतदारसंघानं नेहमीच विरोधी पक्षाचा खासदार निवडून दिलाय. अकोला लोकसभा मतदारसंघ अकोला पश्चिम, अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, राखीव SC या विधानसभा मतदारसंघांचा मिळून बनलाय. 2009 मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 14,80,606 आहेत. यापैकी पुरुष मतदार 7,68,569 तर महिला मतदार 7,12,037 इतके आहेत. कुणाचं किती टक्के मतदान? मराठा 25%, कुणबी 12%, दलित 20%, आदिवासी 8% आणि इतर अल्पसंख्याक 35% अशी जातनिहाय मतदानाची विभागणी आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला होता. काँग्रेसचे विदर्भातले मातब्बर नेते आणि इंदिरा गांधींचे निकटवर्ती मानले जाणारे वसंत साठे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. 90च्या राजकीय ध्रुवीकरणानंतर मात्र काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पडलाय. 1977 मध्ये काँग्रेसचे वसंत साठे या मतदारसंघाचे खासदार होते. 80 आणि 84 मध्ये मधुसूदन वैराळे हे काँग्रेसचे खासदार होते. त्यानंतर मात्र या मतदारसंघाला खिंडार पडलं. भाजपचे पांडुरंग फुंडकर हे 1989, 91 आणि 96 मध्ये तीनदा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे 1998 आणि 99 मध्ये दोनदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. मग 2004 आणि 2009 मध्ये भाजपचं कमळ पुन्हा फुललं. संजय धोत्रे हे सलग दोनदा लोकसभेत अकोल्याचं प्रतिनिधित्व करतायत. हा मतदारसंघ कायमच खास लढतींसाठी नावाजलेला आहे. काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ आणि भाजप अशी तिरंगी लढत इथे नेहमीच पाहायला मिळते. आता पुढच्या वेळी अकोल्याचे मतदार नेहमीप्रमाणे धक्कादायक निकाल देतात की भाजपचं कमळ तिसऱ्यांदा फुलवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जय जगड, झी मीडिया, अकोला. आता जे खासदार असलेल्या धोत्रेंना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील काँग्रेसचे 2 वेळा आमदार होते, तर काका राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री आणि विदर्भामधले मातब्बर सहकार नेते. विदर्भातील सहकार आणि राजकीय क्षेत्रात नावाजलेलं हे धोत्रे कुटुंब. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या या कुटुंबामधल्या विद्यमान खासदारांची आपण ओळख करून घेऊयात. चला. नाव खासदार संजय शामराव धोत्रे. जन्म 26 फेब्रुवारी 1959. वय 54. शिक्षण BE मेकॅनिकल. अकोला जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील धोत्रे कुटुंबीय विद्यमान खासदार संजय शामराव धोत्रे हे दुसऱ्या पिढीचे नेते आहेत. संजय ते माजी राज्यमंत्री वसंत धोत्रे हे देखील सहकार आणि राजकीय क्षेत्रातलं अतिशय मोठं नाव. हे 84 सालापासून 84 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत नानासाहेब वैराळे निवडून आले होते. त्यानंतर 89 आणि 91 आणि 96 तीनदा भाऊसाहेब फुंडकर भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले आणि
98 आणि 99 दोनदा बाळासाहेब आंबेडकर निवडून आले. त्यावेळेला काँग्रेसची आणि त्यांची युती होती आणि तो त्यांचा विजयसुद्धा फार कमी मतांचा होता. एकदा ते 8,000 आले होते आणि एकदा 33,000 आले होते. नंतर मी दोनदा निवडून आलो इथून. तर इथे असं फारसे मतं बदलत नाहीत. व्यवसायानं अभियंते आणि शेतकरी असणारे संजय धोत्रे यांनी महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमधून पूर्ण केलं. 1999 ते 2004 या काळात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून खासदार धोत्रे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. 2004च्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा खासदार झाले. सध्या अकोल्याचे खासदार म्हणून भाजपच्या तिकिटावर ते लागोपाठ 2 वेळा निवडून आले. खासदार धोत्रेंना अध्यात्माची आणि योगासनांची आवड आहे. तसंच पुस्तकं वाचनाची आणि प्रवासाचीही आवड आहे. क्रिकेट आणि टेनिस हे त्यांचे आवडते खेळ आहेत. 2009च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असणाऱ्या धोत्रे यांना 2,87,526 मतं मिळाली. तर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना 2,22,000 मतं मिळाली. काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब धाबेकर यांना 1,82,776 मतं मिळाली. तब्बल 64,884 मतांनी प्रकाश आंबेडकरांचा पराभव करत धोत्रे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेले. गेल्या 4.5 वर्षांच्या काळात आपण मतदारसंघातल्या सर्व क्षेत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा धोत्रे करतात. अकोला शहराचा बायपासचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, तसंच रेल्वे रुळांच्या गेज परिवर्तनाचं काम अशी अनेक कामं मार्गी लावली असं खासदार संजय धोत्रे सांगतायत. महागाई आणि भ्रष्टाचारासारखे ज्वलंत विषय आणि मोदी फॅक्टरच्या आधारावरती आपण 2014ची निवडणूक सहजच जिंकणार असल्याचा दावा धोत्रे करतायत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत हॅट्रिक करणारच असा विश्वास खासदार धोत्रेंना आहे. यंदा भारिप आणि काँग्रेस यांची आघाडी झाल्यास प्रकाश आंबेडकर यांचा विजय सुकर होऊ शकतो आणि इथं रंगतदार लढत पाहायला मिळू शकते. त्यामुळे 2014ची अकोला लोकसभा निवडणूक भाजपसाठी वाटती तेवढी सोपी नाही, हे मात्र नक्की. अखिलेश हळवे, झी मीडिया, अकोला. तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये नेमक्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. पण अकोला हे जसं व्यापारासाठी प्रसिद्ध आहे, जसं कृषी मालाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे, तसंच ते अत्यंत उष्ण असं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या थंडीच्या मोसमात गरम वातावरण असलेल्या गावात आता राजकीय गरमागरमी तापते. नेमक्या काय समस्या आहेत, कुठल्या समस्यांच्यामुळं खासदार धोत्रेंना अडीअडचणी येऊ शकतात, भाजपचं एकूण देशामधलं वातावरण या मतदारसंघामध्ये चालेल का, माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर यांचं नेमकं काय या मतदारसंघामधलं वजन आहे, वर्चस्व आहे, त्याचा कसा फॅक्टरचा फरक धोत्रेंना पडू शकतो, या संपूर्ण विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, पाहणार आहोत. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमक्या कोणकोणत्या समस्या आहेत, अकोला लोकसभा मतदारसंघामधल्या नागरिकांना कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यायला लागतंय, आपण एक नजर टाकूयात. अकोला लोकसभा मतदारसंघात पारंपरिक शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अकोला मतदारसंघातील शेतीचा खूप मोठा भूभाग खारपाण पट्ट्यात मोडत असल्यानं निसर्गाच्या पाण्यावरच या भागातील शेतकऱ्यांना अवलंबून राहावं लागतं. सिंचनाचं प्रमाण 4 ते 5% असल्यानं इथला शेतकरी जास्त पीकही घेऊ शकत नाही. कापूस आणि सोयाबीन सारख्या महत्त्वाच्या पिकांवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग गेल्या 4.5 वर्षात उभारला गेला नाहीये. खासदारांनी काहीच विकास कामं केली नसल्याचं स्थानिक नागरिक सांगतायत. तर खासदार संजय धोत्रे यांनी मात्र हे आरोप खोडून काढलेत. पहिल्यांदा मी खासदार म्हणून निवडून आलो. इथला एक बायपासचा प्रश्न होता की जो 78 साली मंजूर झालेला बायपास जवळपास म्हणजे 27-28 वर्ष काहीच काम झालं नाही तिच्यावरती. आणि आता बायपास किंवा कोणती रस्त्याचे कामं असले सेंट्रल गव्हर्नमेंटचे तर ते BOTवर होतात. परंतु मी त्याकरता प्रयत्न करून बजेटमधून तो बायपास सँक्शन करून घेतला. तो बायपास पूर्णसुद्धा झाला. कारण की त्या बायपासमुळं जवळपास वर्षातनं 10-12 लोकांचे तरी जीव जात होते आणि या शहराची एक फार मोठी सोय झाली. त्यानंतर अकोला ते पूर्णा हे गेज कन्व्हर्जनचं काम झालं. आता आम्ही अकोला ते खंडवा हे मंजूर झालेलं आहे 5 वर्षापूर्वी, परंतु ते काम अद्याप सुरू झालेलं नाही. मी पूर्ण लक्ष माझं त्या कामावरती आहे. संजय भाऊजी धोत्रे हे मागील 5 वर्षापासून इथं खासदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून जनतेच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. शहरी भागात अकोल्याचा तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे, कोणताही विकास झालेला नाही. सड़क अकोला में एक भी सड़क अगर ये बता दें कि हाँ ये सड़क अच्छी है तो इन लोगों को भारत रत्न देने के लिए भी हरकत नहीं.
अकोला शहर मोठी बाजारपेठ असूनही रस्ते, पाणी आणि वीज अशा पायाभूत सुविधांची इथं वानवा आहे. आमदार असो की खासदार, मतदारसंघाचा विकास कुणीच गांभीर्यानं केल्याचं दिसत नाही. पाणी मात्र आठवड्यातून एकदाच येतं. पाण्यासाठी इथल्या नागरिकांना वणवण करावी लागतीये. नळ नाहीत येत. 8-8 दिवसाच्या नंतर पाणी पितो आम्ही. 8-8 दिवसाचं 8 दिवसातून एक वेळा नळ येतं आमच्या इकडे. पानी जैसी सादी चीज भी ये लोग प्रोवाइड नहीं कर सक रहे. अभी 100% महान का डैम भरा हुआ है. जब 20% डैम था तब भी इन्होंने 7 दिन में 1 दिन पानी दिया. आज 100% के बाद में भी ये लोग 7 दिन में 1 दिन पानी दे रहे. अकोला मतदारसंघातील औद्योगिक विकास तर रखडलेला आहेच, पण औद्योगिक वसाहतींचीही दुरावस्था झाली आहे. रेल्वेची समस्या गंभीर बनत चालली आहे. अकोला ते खांडवा लोहमार्गाचं काम गेली अनेक वर्ष संथ गतीनं सुरू आहे. मतदारसंघातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालाय, तर एकाही नवीन अत्याधुनिक हॉस्पिटलची उभारणी केली गेली नाहीये. शैक्षणिक मागासलेपण तर 5वीला पुजलेलं आहे. अकोला शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी पुणे मुंबईला स्थलांतरित व्हावं लागतं. मतदारसंघात शैक्षणिक संस्था, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेसची उभारणी करण्यात इथल्या आमदार खासदारांना अपयश आलंय असंच म्हणावं लागेल. विद्यार्थी पुणे, मुंबई, अमरावतीकडे चालले शिकण्याला ते सोयीस्करित्या अकोल्यामध्ये करायला पाहिजे. कॉलेज, विद्यापीठ, पॉलिटेक्निकल, इंजिनिअरिंग कॉलेज अकोल्यामध्ये व्हायला पाहिजे. खासदार निधी हा त्या मानानं फारच तोकळा आहे. कारण की कोणत्याही लोकसभेमध्ये 1000च्या आसपास गावं असतात, मोठमोठे शहरं असतात आणि त्यामध्ये तो खासदार निधी, आजची जी महागाई वाढलेली आहे, म्हणजे आमचा जो 2 कोटीचा निधी होता त्यामध्ये जास्त कामं होत होते, तेवढं त्याच्या अर्धी कामं आज 5 कोटीत होती. आता उमेदवारांनी कामं केली की नाही केले याच्यापेक्षा हा प्रश्न खरा जनतेला विचारला की जनतेला विचारला पाहिजे की तुम्हाला माहीत असताना की देशामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, तर त्यावेळेला काँग्रेसचाच उमेदवार निवडून दिला पाहिजे, तरच आपली कामं होतील. खासदारांनी केवळ शहरी भागातच विकास कामं केल्याचा आरोप इथले नागरिक करतायत, तर पुनर्रचनेनंतर जोडला गेलेला मतदारसंघातील वाशिम जिल्ह्याच्या रिसोडचा भाग मात्र दुर्लक्षितच राहिलाय. एकूणच काय तर खासदार विकास निधी खर्च केल्याचं सांगतायत, पण मतदारसंघाच्या समस्या मात्र तशाच आहेत. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. शहरी भागामधून आणि ग्रामीण भागामधून या सगळ्या ठिकाणून स्थलांतराचं प्रमाण मोठं आहे. ग्रामीण भागामध्ये तर पायाभूत सुविधांची मोठी वानवा आहे. संजय धोत्रे कुठं पास झालेत आणि कुठे नापास झालेत आपण पाहूयात. खासदार संजय धोत्रेंचं रिपोर्ट कार्ड ग्राफिक्सच्या माध्यमातून. राष्ट्रीय महामार्ग 6चं चौपदरीकरण, पूर्ण रेल्वे मार्ग रुंदीकरण, बाभुळगावामध्ये नवोदय विद्यालय, रुग्णांना मदत निधी मिळवून दिला, रस्ते आणि पुलांसाठी प्रयत्न, इथं पास झालेत खासदार धोत्रे. खारपणपट्ट्यात सिंचनाचा अभाव, कुठलाही नवा प्रकल्प आणला नाही, शैक्षणिक संस्थांची उभारणी नाही, अकोला खांडवा रेल्वे मार्ग रखडलाय, शेतीमालाला पूरक असा प्रक्रिया उद्योग नाहीये, पाण्याची समस्या मतदारसंघामध्ये मोठी आहे. इथं नापास झालेत खासदार संजय धोत्रे. अकोला मतदारसंघामधली राजकीय सद्यस्थिती काय आहे, भविष्यातली राजकीय समीकरणं नेमकी इथं काय असू शकतात पाहूयात. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांनी नेहमीच दिल्लीत सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या विरोधात कौल दिलाय. दिल्लीत काँग्रेसची सत्ता असताना गेल्या 2 टर्मपासून भाजपचे खासदार संजय धोत्रे इथून निवडून आलेत. मात्र विधानसभेत आमदार निवडताना कुणा एका पक्षाला मतदारांनी साथ दिल्याचं दिसत नाही. दलित आणि कुणबी मतांचा मोठा प्रभाव या मतदारसंघांवर आहे. शिवाय मुस्लिम मतंही निर्णायक ठरतात. मुस्लिम मतं काँग्रेसच्या पारड्यात आपलं मत टाकणार की भारिपला पाठिंबा देणार यावर भाजप सेना युतीचं भवितव्य अवलंबून आहे. अकोला लोकसभा विधानसभा मतदारसंघातील अकोला पूर्व मतदारसंघातून हरिदास भदे हे भारिप बहुजन महासंघाचे आमदार आहेत, तर अकोला पश्चिम मतदारसंघातून गोवर्धन शर्मा आणि मूर्तिजापूर मतदारसंघातून हरीश पिंपळे हे 2 भाजपचे आमदार आहेत. अकोट विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय गावंडे हे आमदार आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघातून सुभाष जनक हे काँग्रेसचे एकमेव आमदार निवडून आले होते, मात्र त्यांचं निधन झाल्यानं ही जागा सध्या रिक्त आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघातून बळीराम सिरस्कर हे अपक्ष आमदार विजयी झाले. अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सलग 2दा भाजपच्या कमळाला साथ दिली असली तरी विधानसभेत मात्र संमिश्र आमदार निवडून दिलेत.
विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मतदारांच्या पदरी कायम निराशा झाली आहे. आमदार असो की खासदार, मतदारसंघाचा विकास करण्याची इच्छाशक्ती कुणातही दिसत नाही. सध्या महानगरपालिका भाजप शिवसेना युतीच्या ताब्यात आहे, तर जिल्हा परिषद भारिप आणि काँग्रेस आघाडीच्या ताब्यात गेली आहे. भाजप सेना युतीचे 3 आमदार लोकसभेत खासदार असूनही मतदारसंघात ठळक अशी कामं सांगता येत नाहीत. काँग्रेसची युती केली तरी काही इथे या ठिकाणी फरक पडणार नाही, कारण यांचं हे काम जे आहे, इथं संजय अत्रे जे काम आहे ते तारून येईल त्यांना. मागच्या वेळी 2 लाखांवर मतं मिळवणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भारिपला आघाडीचं आमंत्रण दिलंय. प्रकाश आंबेडकरांनी मात्र अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. भारिप आणि काँग्रेसची युती झाली तर भारिपचा उमेदवार निवडून येतो आणि युती झाली नाही तर भाजपचा विजय सुकर होतो, हा आजवरचा इतिहास आहे. यावेळी काँग्रेस आणि भारिप यांची युती जरी झाली तरी काँग्रेसमधील नाराज नेते भाजपला मदत करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे आगामी 2014 लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की. अखिलेश हळवे, झी मीडिया, अकोला. तर या मतदारसंघामध्ये जनता कोणाला कौल देणार याचा प्रश्नच आहे, पण इथल्या सर्वसामान्य कास्तकार शेतकऱ्याचे प्रश्न सुटायला हवेत. इथल्या शहरी आणि निमशहरी भागाला सुविधा मिळायला हव्यात. शिक्षण, इतर पायाभूत सुविधा, प्रवास, वाहतूक, रस्ते, रेल्वे या सगळ्याचं जाळं या ठिकाणी आणखी यायला हवं, हीच सर्वसामान्य अकोला लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांची मागणी आहे. आणि त्यासाठीच आता येथील निवडणूक हे नागरिक विचारपूर्वक मतदान करतील अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. आमचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आमच्या वेबसाईटवरती 24तास.com वरती आम्हाला नक्की कळवा. आपल्या सूचना, आपल्या मतदारसंघामधल्या काय नेमक्या अडीअडचणी आहेत हे देखील आपण सांगा आम्हाला, व्यक्त व्हा थेट. त्याला आम्ही या कार्यक्रमामध्ये नक्कीच सहभाग देऊ. या बुलेटिनमध्ये इतकंच. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.